शेतकरी हैराण, सरकारनं लक्ष देण्याची गरज. आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज. आमचे मुख्य संपादक उद्धव फंगार माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार देशाचा पोशिंदा आज अनेक संकटांशी झुंज देत आहे. सरकारकडून कर्जमाफी जाहीर केली जाते, मात्र त्यासाठी इतक्या नियम व अटी लावल्या जातात की अनेक पात्र शेतकरी त्यापासून वंचित राहतात. एकीकडे पाऊस वेळेवर पडत नाही, तर दुसरीकडे खत, बियाणे आणि शेतीसाठी लागणाऱ्या वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. मेहनतीने पिकवलेल्या शेतमालाला बाजारात योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. महायुती सरकारनं शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन एक उपाययोजना करणं गरजेचे आहे. कर्जमाफीच्या अटी सुलभ करणं, शेतीमालाला हमीभाव देणं, खतांच्या किमती नियंत्रणात ठेवणं आणि नैसर्गिक संकटांपासून संरक्षण देणं ही काळाची गरज आहे. शेतकरी हा कोणत्याही जातीचा, धर्माचा किंवा राजकीय पक्षाचा नसतो. तो फक्त अन्नदाता असतो. शेतकरी जगला तर देश जगेल. शेतकरी सुखी तर देश समृद्ध. काय नाव तुमचं? मी अरविंद शामराव चांदणे, राहणार मुंदेफळ. काय सांगते का? गोपाल भाऊचं ऐकलं तुम्ही? गोपाल भाऊचं ऐकलं आम्ही, पण आम्हाला असं वाटते फक्त 2 अटी आहे ना रद्द करा. 2017-18 हे मागील सरसकट 2 लाख कर्जमाफी भेटायला पाहिजे. आणि 2019 कर्जमाफी झाली त्याची 8 म्हणजे 50,000 समाधान मानू नाही, त्याला सुद्धा 2 लाखापर्यंत कर्जमाफी सरसकट मिळायला पाहिजे. या 2 अटी जरी कॅन्सल झाल्या तर भरपूर कमावलं सरकारनं आपल्या. महागाईबद्दल काय म्हणणं? महागाई तर आता ते युद्ध हे ते या भाडा भानगडीमुळे थोडंफार युद्ध त्यात वाढलंच, महागाई वाढलीच, खतं वाढली, खास महत्वाची शेतकरी खतं वाढले. आता हळदी पेरल्या लोकांना त्या हळदी उकरून आणल्या घरी, काही विहिरीत पाणी नाही, वरून राजा रुसला, ते राजा जिवंत आहे तो बी रुसला, तो काही कर्जमाफी देऊन नाही राहिला. तर या 2-3 संकटामुळे सध्या आर्थिक संकटात शेतकरी चांगला कोलमडला दिसतोय. महागाई वाढली, युद्धाचा परिणाम म्हणायला लागले तुम्ही, या गोष्टीशी आपण सहमत आहे. मग तसे तुम्ही शेतकऱ्यांच्या पिकाचे भाव तर वाढवा थोडेफार. एकीकडे महागाई खताची वाढवा लागले की नाही. तुम्ही समजा 1000 रुपयाची थैली, उदाहरण म्हणून धरून चालू आपण, 1000 रुपयाची थैली, मग त्या तुलनेमध्ये त्या थैली जे आपण सोयाबीन किंवा हळद पेरतो त्याचे 1000 रुपयांनी तिकडे भाव कोण नाही वाढवतो तुम्ही? मग इकडे वाढवले तर पिकाचे भाव वाढवून द्या ना. या सरकारनं 1-2 रोड कॅन्सल करायला पाहिजे. मोठमोठे जे रोड होऊन राहिले तिकडचा पैसा इकडे वळवायला पाहिजे आणि थोडंफार शेतकऱ्याला काही ना काही त्यातून द्यायला पाहिजे. हिंडणारे लोक कोणते? 4 व्हीलर मध्ये, 4 व्हीलर हे 2 व्हीलर 99% 4 व्हीलर मध्ये जात नाही. लग्न कार्य वगैरे काही असलं तर एवढे 10-20% असतील बी शेतकरी. पण शेतकरी शक्यतोवर जात नाही. मोटरसायकलवर ग्रामीण भागातच शेतकरी असते. या मोठमोठ्या रोडनं हिंडणारे लोक, कंपनीवाले, मंत्री, आमदार, खासदार, अधिकारी, कॉन्ट्रॅक्टर, हे लोक त्या रोडसाठी येतात. बरोबर. शेतकऱ्यासाठी काय व्हायला लागलं? आपला काय महायुतीवर रागण्यात चाललं ना? मी सुद्धा त्या पक्षाचाच आहे. मी त्या पक्षाचाच आहे, तुम्ही माहितीच आहे, सांगतो सर. पण त्या आमच्या माहिती पक्षाला बी आता या माध्यमातून सांगायची पाळी आली. बरोबर आहे ना. किंवा आमचे जाधव साहेब आहेत केंद्रीय मंत्री, ते सुद्धा त्यांना आवाज उठवा केंद्रात थोडाफार आपापल्या परीने सगळ्यांना उठवला तर शेतकऱ्यासाठी सगळ्यासाठी. आता हे स्वराज्य पक्ष आहे, आम्ही या पक्षाच्या शेतकरी नात्यानं आम्ही यांच्याकडे, शेतकरी या नात्यानं आम्ही यांच्याकडे बसलो. कालपासून आमच्याकडे हजेरी आहे यांची, येऊन राहिलो, जाऊन राहिलो. शेतकऱ्यासाठी काय ना काही हे सरकारनं काय ना काही करायला पाहिजे असं माझं मत आहे.